नमस्कार. आमच्या सोबत आहे लातूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवार श्री दीपकजी केदार. केदार साहेब नमस्कार. नमस्कार. आपण लोकसभा क्षेत्रात या लातूर लोकसभा क्षेत्रात निवडणुकीमध्ये आपण लढा देत आहे. काय आपले मुद्दे आहे आणि काय आपण लढा देऊन जनतेसमोर जाणार? लातूरमध्ये गेल्या 10 वर्षापासून भाजपचा खासदार आहे. लातूरची सर्वात मोठी समस्या जी देशाने बघितलेली पाण्याची समस्या आहे. आपल्याला आठवत असेल की लातूरला ट्रेननी पाणी आणलं होतं. या घटनेला जवळपास 20 वर्ष होत आले तरी आजही या लातूरचा पाण्याचा प्रश्न संपलेला नाही. लातूरमध्ये जे भाजपचे खासदार आहेत ते या ठिकाणी अकार्यक्षम ठरलेले आहेत आणि काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यांना असणारं राखीव मतदारसंघामध्ये त्यांच्या जातीचा प्रश्न समोर आलेला आहे. त्यांनी दलितांची जागा चोरलेली अशी गंभीर स्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे या लातूर मतदारसंघात इनडायरेक्टली जर बोलायचं झालं तर 3 उमेदवार जे प्रमुख स्वतःला समजतायत ते इनडायरेक्टली भाजप सोबत अटॅच आहेत. एकमेव मी जे काही अपक्ष उमेदवार म्हणून दीपक केदार माझी निशाणी बॅट आहे. या ठिकाणी लातूरच्या विकासाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मैदानात उतरलेलो आहे. सर मला हे सांगा, जे दलित आणि आदिवासी जे लोक आहेत, मागासवर्गीय लोक आहेत, त्यांचे शोषण होत आहे. अशा लोकांना आपला काय न्याय आणि काय समोर पाऊल आहे? ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जवळपास 250 हत्याकांडातील 150 घटनांना मी एकट्याने भेटी दिलेल्या आहेत. लातूरमध्ये ऍडव्होकेट अश्विनी सूर्यवंशी या दलित मुलीचं हत्याकांड झालं. या लातूरमध्ये मी मोर्चा काढला. सावकारीच्या वादातून तबगाले या दलित इस्माचं हत्याकांड झालं तेव्हा सुद्धा या घटनेला वाचा मी फोडली. अनेक दलित आदिवासी मुस्लिमांच्या घटनेला वाचा फोडण्याचं काम लातूर आणि महाराष्ट्रामध्ये मी कायम करत आलेलो आहे. या लातूरमध्ये मी मोर्चे काढले, आंदोलनं केले, परंतु या ठिकाणी भांडवलदार व्यावसायिकांना तिकीट दिलं जातं, आंदोलकांना नाकारलं जातं अशी गंभीर स्थिती आहे. लातूरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर लोकशाही ही आमची मक्तेदारी आहे. लातूरची मतपेटी ही एका घराण्याची मक्तेदारी आहे. हे धोरण जे या ठिकाणी सुरू झालंय ते मोडीत काढण्यासाठी मी उभा राहिलेलो आहे. माझी उमेदवारी ही राज्यातल्या तरुणांची उमेदवारी आहे. माझी उमेदवारी ही चळवळीच्या एक चेहऱ्याची उमेदवारी आहे. त्याच्यामुळे माझ्या उमेदवारीला नॅशनल लेवलच्या नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे. असुद्दीन ओवीसींच्या MIMनी पाठिंबा दिलाय. चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीने पाठिंबा दिलाय. तमिळनाडूचे खासदार डॉक्टर थर्मवल्लवन यांच्या VCK पॅन्थर पार्टीने मला पाठिंबा दिलाय आणि मी सुद्धा एक नॅशनल फेस म्हणून या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. आज ग्रामीण भागामध्ये भाजपाच्या विरोधात मोठी खतखत आहे, कारण त्यांचे केंद्रीय अजेंडे हे फेल गेलेले आहेत. इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा ते समजून सांगू शकले नाहीत. जुमलेबाजीला गॅरंटी नावाचा शब्द आणून दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. आता नरेंद्र मोदींचे भाषण हे असणारे मनोरंजन म्हणून बघितले जातात आणि सभेला आलेल्या 500 रुपये पर त्या ठिकाणी वाटण्याचं धोरण सुरू आहे. जर ग्राउंड लेवल बघितली तर भाजपच्या पाठीशी लोक राहिलेले नाहीत. मोठी खतखत निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे या मतदारसंघात माझा विजय या ठिकाणी पक्का झालेला आहे. परिस्थिती बदललेली. मराठा आरक्षणामुळे मतदार हे एक विचित्र असा असणारा निकाल देतील असं चित्र महाराष्ट्रात तयार झालेलं आहे. कारण या मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याचं काम मी केलं. जे प्रस्थापित मराठा नेता म्हणून वागतात त्यांनी असणारं पाठिंबा दिलेला नाही अशी स्थिती आहे. त्याच्यामुळे गुपितपणे मराठा समाज सुद्धा मला मतदान करेल. दलित समाजासाठी मी लढत आलो. मुस्लिमांच्या मॉब लिंचिंग, लव जिहाद या मुद्द्यांच्या विरोधात मी लढत आलो. त्याच्यामुळे माझी चर्चा दलित, मुस्लिम, आदिवासी आणि बहुजनांमध्ये आहे आणि म्हणून मला या ठिकाणी विजयाची शक्यता दाट वाटते. एकीकडे काँग्रेस पक्ष वेगवेगळे आश्वासन जनतेला देत आहे, दुसरीकडे भाजपा पण वेगवेगळे आश्वासन देत आहे आणि त्याच्यानंतर
महागाई वाढलेली आहे समोर, जेव्हा निवडणूक येतात तेव्हाच पेट्रोल डिझेलचे आणि गॅस सिलेंडरचे भाव कमी होतात, त्याच्यावर आपण काय बोलतो? नाही, आता हे सगळं एक्सपोज झालंय, हे कुणीच न्याय देऊ शकत नाही अशी स्थिती झालेली आहे. आम्ही आमचा एजेंडा उद्या प्रेसमधून जाहीर करणार आहे. तो सुद्धा सांगतोय की या देशामध्ये शिक्षण मोफत झालं पाहिजे आणि आरोग्य मोफत झालं पाहिजे. शिक्षणाचे खाजगीकरणाचे केंद्र बंद झाले पाहिजेत. खाजगी महाविद्यालय बंद करा, खाजगी शाळा बंद करा, खाजगी कोचिंग क्लासेस बंद करा. आमच्या देशामध्ये मॉल मोठे आहेत आणि हॉस्पिटल छोटे आहेत. आमच्या देशामध्ये मॉल मोठे आहेत आणि शाळा छोट्या आहेत. हे असणारा आम्हाला बदलायचंय. या ठिकाणी अमिताभ बच्चनची तब्येत खराब झाली तर त्यांनी सरकारी दवाखान्यात आलं पाहिजे आणि त्याच्या बेडच्या बाजूला शेतकऱ्याच्या लेकरू झोपलेला असलं पाहिजे. ही तफावत कशासाठी? अमिताभ बच्चननी लीलावतीमध्ये जायचं आणि गरिबांनी असणारं सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचं. आरोग्यामधली आणि शिक्षणातली अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे. हा यामध्ये आमचं मोठं धोरण आहे. आणि गरिबांना, भारतीयांना काही नकोय. आरोग्य द्या, शिक्षण द्या, मोफत द्या. आज जर डॉक्टर बनण्यासाठी 1 करोड रुपये जर लागत असतील शिकायला, प्रायव्हेट स्कूलमध्ये, प्रायव्हेट कॉलेजमध्ये, प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये, तर तो डॉक्टर होऊन ते पैसे वसूल करण्यासाठी लोकांना लुटमार करणार आहे. जर शिक्षणच मोफत देऊन डॉक्टर बनवलं तर 100% तो देशाची सेवा करेल. आणि आमचे हॉस्पिटल मॉलपेक्षा जर मोठे झाले तर त्या ठिकाणी असणारं सगळ्यांचं आरोग्य समान छताखाली या ठिकाणी सुरक्षित राहिल्याशिवाय राहणार नाही. जर संविधानाने समान मूलभूत हक्क आणि अधिकाराची तरतूद केलेली आहे तर मग हे मतभेद कोण निर्माण करतंय? खाजगीकरण 100% बंद झालं पाहिजे, भांडवलदार संपुष्टात आली पाहिजे आणि सर्वसामान्य, श्रीमंत असो की गरीब असो, यांना समान दर्जाचं आरोग्य आणि शिक्षण मिळालं पाहिजे. हे आमचं या ठिकाणी धोरण आहे. महागाई करणं, या ठिकाणी लोक ट्विटरवर, फेसबुकवर यांच्या विरोधात बोलायला लागले, आंदोलनं उभा करायला लागले, त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी व्हायला लागले. म्हणून असणारे यांनी पोटापुरतच विचार केला पाहिजे. या मानसिकतेतून महागाई करायची आणि त्याला असणारं देशोधडीला पाठवायचं हे धोरण या ठिकाणी राबवलं जात आहे. जेणेकरून आंदोलन झालं नाही पाहिजे, आवाज उठवला नाही पाहिजे, त्यांनी पोटासाठी झुंज देत राहिली पाहिजे. हा एक समग्र कट या ठिकाणी रचला जातोय. सांस्कृतिक दहशतवाद या ठिकाणी उभा केला जातोय. जाती जाती आणि धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करून दिशाभूल केली जाते. मूळ प्रश्नापासून या ठिकाणी पळ काढला जातोय. त्याच्यामुळे या ठिकाणी गरिबांचं आणि जनतेचं सरकार आलं पाहिजे आणि त्याच्यात आमच्यासारख्या तरुणांची भूमिका असली पाहिजे. हे आमचं धोरण आहे. आज लातूरचे जर उमेदवार बघितले, अनेकांचा इंटरव्ह्यू तुम्ही घेऊन आला असताल, त्यांचं तेज आणि माझं तेज तुम्ही बघितलं पाहिजे. या ठिकाणी उमेद पाहिजे, तरुणांच्या रोजगारासाठी लढण्याची क्षमता पाहिजे. जे गडगंज आहेत त्यांना असणार शेतकऱ्यांचे प्रश्न कळणार काय? राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कधी शेती केली हे मला त्यांनी सांगावं. यांना तर भुईमुगाच्या शेंगा बुडाला असतात की शेंडाला हे सुद्धा माहित नाही. ते शेतकऱ्यांचे काय प्रश्न सोडणार आहे? मी ऊसतोड मजुराचा पोरगा आहे. मला माहित आहे की ऊसतोडत असताना सकाळी 5 वाजता त्या कामगाराला काय इजा होणार आहेत. त्याच्यामुळे जाणीव असणारे लोक तिथं जाणं गरजेचं आहे. निर्दयी लोक गेल्यामुळे प्रश्न मिटत नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या विदर्भात सुरू आहेत, मराठवाड्यात सुरू आहेत. विदर्भात आणि मराठवाड्यात कायम जातीचा आणि धर्माचा वाद लावला जातो आणि इथं पाणी सुद्धा दिलं जात नाही. मूलभूत प्रश्न सोडवले जात नाहीत. एकाही आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला मुख्यमंत्री भेट देत नाहीत. परंतु सलमान खानच्या भीतीला किती मोठी गोळी लागली हे बघायला जातात. या ठिकाणचे मंदिरं निर्माण केले जातात तर व्हीआयपी शिवाय तुम्हाला कोणी दिसत नाही. गरीब तिथं दर्शनासाठी जाऊ शकत नाही. ही व्हीआयपी व्यवस्था आणि सेलिब्रिटीची व्यवस्था उद्ध्वस्त झाली पाहिजे. यांचा मूळ एजेंडा या ठिकाणी संविधान उद्ध्वस्त करण्याचा आहे. त्याच्यामुळे आज दलित, आदिवासी आणि बहुजन यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. आणि सर्वात मोठं, जर का पुन्हा ही व्यवस्था आली तर निवडणुका होतील की नाही अशी शक्यता निर्माण झालेली आहे. संविधान वाचेल की नाही अशी शक्यता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मैदानात आलेलो आहे. मी का मैदानात आहे? मी तर इंडिया आघाडीच्या सोबत सुद्धा आम्ही भूमिका घेतली की संविधान वाचलं पाहिजे. ते जर संविधानाच्या बाजूने भाषण देत असतील तर त्यांच्या बाजूने आम्ही आहोत. परंतु मी का मैदानात आहे? मला हे माहिती आहे की पॅन्थर आणि आंबेडकरवादी जर एक जरी असला संसदेत तरी यांचे मोठे मोठे अजेंडे हाणून पाडता येतील. म्हणून माझी त्या ठिकाणी जाण्याची
या ठिकाणी तळमळ आहे. हेच आमचं एकंदरीत निवडणुकीचं धोरण आहे. निवडणूक 7 मेला आहे. माझी निशाणी बॅट आहे. IPL सुरू आहे आणि मला बॅट मिळाली. मी तरुण आहे. त्यातली त्यात 20-20 असतंय IPL मध्ये. माझं बटन सुद्धा 20 आहे. 20 नंबरचं बटन आणि बॅट नक्कीच असणारं परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही असं चित्र आहे.